करूयात महाराष्ट्र लाईव्ह पासून। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावरती आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी देखील हजेरी लावली होती। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते। राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते देखील कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे हजर राहिल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही। मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करेल, करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील, कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत। युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं। नाशिकमधील